हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत 13 जानेवारीचा आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा एपिसोड रिव्ह्यू. सीमा आणि शुभा सीमाच्या आईच्या घरून येत असतात. तेव्हा सीमा ड्रायव्हरला ओरडते, कैसे चला रहे हो, जरा अच्छे से चलाओ. तेव्हा शुभा बोलते, बघ आता तूच म्हटलीस ना. तेव्हा सीमा बोलते, काय तू ड्रायव्हरला म्हटलीस ना की बघ रस्त्यात खड्डे येते, जरा हळू चालव गाडी म्हणून. तेव्हा सीमा बोलते, मग एवढं नकोच समजायला त्याला. तेव्हा शुभा बोलते, रस्त्यात खड्डा आला तर गाडी थांबली, रस्त्यात खड्डा आला तर आपण त्याला डावलून पुढे जातो ना. नात्यांचंही तसंच आहे ना सीमा. छोट्या छोट्या गोष्टींनी चिडून रागावून गैरसमज करून कसं चालेल. आपण आपलं मन मोठं करायचं म्हणजे सगळे गैरसमज आपापच मोडत जातात. नाती जपण्यासाठी हे सगळं करावंच लागतं सीमा. तेव्हा घर येतं आणि शुभा गाडी थांबवायला लावते. सीमा रागाने गाडीतून उतरून घरात निघून जाते आणि मग इकडे शुभा गाडीचे रेंट देऊन घरात जाते. इकडे सीमाची मुलगी आणि तिच्या घरचे सीमा आणि यशवंतच्या लग्नाच्या वाढदिवसाचे प्लॅनिंग करत असतात. तेवढ्यात सीमा सेलिब्रेशन नाव ऐकते आणि बोलते, कसलंच. तेव्हा शुभा सेलिब्रेशन नाव ऐकते आणि जोरात विचारते, कसलं सेलिब्रेशन. इकडे घरात समीर फोनवर ऑफिसच्या लोकांशी बोलत असतो. त्याला मकरंदच्या लग्नाच्या दिवशीच काहीतरी काम असतं, त्याच्यामुळे तो काहीतरी ॲडजस्ट करायचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात सीमा तिथे येते. कोणाशी बोलत होताच विचारते. तेव्हा समीर बोलतो, अगं ते लपवलं नाही. तेव्हा सीमा त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, समीर कसलं टेन्शन असेल तर प्लीज मला सांग. तेव्हा समीर बोलतो, अगं काय झालं आहे, नेमकं मक्याचं लग्न आहे ना, तेव्हाच हिमेशभाईंनी प्रेझेंटेशन आणि टेस्टिंग ठेवलं आहे. तेव्हा समीर बोलतो, मला कळत नाही गं, आता कसं होणार, त्याच दिवशी काम पण त्याच दिवशी लग्न पण. कसं आहे ते प्रोडक्ट डिझाईन वगैरे माझं आहे ना, मला जावं लागेल असं म्हणतायत. काय करू, याचं लग्न म्हटल्यावर इथे पण मी राहणं गरजेचं आहे ना. त्यावर सीमा म्हणते, काही गरज नाही आहे. हे बघ समीर, तुझं काम आणि तिथल्या जबाबदाऱ्या हे पूर्ण करणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण या सगळ्यावरती तुझं नोकरी आणि तुझं करिअर दोन्हीही अवलंबून आहे. आणि लग्न काय, तू असलास काय आणि नसलास काय, ते तर होणारच आहे. तेव्हा समीर बोलतो, अगं पण त्या दिवशी इथेही कामं खूप असतील. त्यावर सीमा बोलते, कामं माहिती आहे काय असतील, सगळे तुला नुसतं राबवून घेतील आणि त्या बदल्यात काय मिळेल तुला, काही नाही. त्यापेक्षा तुझं प्रेझेंटेशन नीट करतील ना, त्या बदल्यात तुला चांगले रिटर्न्स मिळतील. आणि ते हिमेशबाई आहेत ना, तेही तुझ्यावर खुश होतील, कळलं. हे बघ, ऑफिसमध्ये तुझं नाव खराब झालेलं आपल्याला परवडणार नाही हं. आणि एक गोष्ट, तू बाबांना मकरंदच्या लग्नासाठी 1.5 लाख रुपये दिले हे मला माहिती आहे. त्यामुळे आणखीन काही करायची गरज आहे असं मला वाटत नाही. त्यावर समीर म्हणतो, ठीक आहे, मी सगळं मॅनेज करणार. प्रोडक्ट लॉन्चिंग, मक्याचं लग्न, आईबाबांचं सेलिब्रेशन. त्यावर सीमा बोलते, आईबाबांचं सेलिब्रेशन हे काय आता नवीन. त्यावर समीर बोलतो, नवीन कुठे, विसरलीस का, अगं आईबाबांची ॲनिव्हर्सरी आहे 35 वर्षाची, मग सेलिब्रेशन करायला नको. इकडे शुभा बोलते, काय गं प्रभाताई, कसलं सेलिब्रेशन. त्यावर प्रभाताई बोलतात, अगं लग्नघर आहे म्हणजे सेलिब्रेशन तर असणारच ना. तेव्हा प्रभाताई बोलते, अगं लग्नाआधी ती करतात ना केळवण, असंही घरचं केळवण होणारच आहे, तर त्याआधी आम्ही करू, चालेल ना. त्यावर शुभा बोलते, हो चालेल. त्यावर प्रभाताई बोलते, खरं तर ना आम्हाला सगळ्यांना तुम्हाला केळवणाला बोलवायचं होतं, पण आता काय, रात्र थोडी आणि सोंग फार झाली आहेत ना, म्हणून मग. त्यावर शुभा बोलते, काही हरकत नाही अगं, इथे करू. तेव्हा प्रभाताई बोलते, हो ठरलं तर मग मकरंद आणि स्वीटीचं केळवण दणक्यात करायचं, तेही आपल्याला हवं तसं. त्यावर शुभा बोलते, ए प्रभाताई जरा सीमाला सांग तू. त्यावर प्रभाताई बोलते, अगं हो सीमाला सांग तू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्हाला कुठल्याच बाबतीत अडवायचं नाही हं. आम्ही आमच्या भाच्याचं आणि भाची सुनेचं केळवण अगदी दणक्यात करणार, अगदी कोड कौतुक करणार त्यांचं. इकडे सीमा समीरला बोलत असते, बरं आहेस ना तू जास्त बाकीच्या गोष्टींमध्ये पडू नको, तू प्रेझेंटेशनकडे लक्ष दे, ते जास्त महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. हे लग्न, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन यामध्ये वेळ घालवायची काही गरज नाही हं. आधीच खूप पैसा खर्च झाला आहे.
त्यावर समीर बोलतो, अगं सेलिब्रेशन म्हणजे ग्रँड सेलिब्रेशन नाही करायचे, छोटं सेलिब्रेशन. सीमा, अगं आपली छोट्यातली छोटी गोष्ट आई बाबा सेलिब्रेट करतात की नाही? त्यांचा तर लग्नाचा वाढदिवस आहे गं, करूया ना सेलिब्रेट. त्यावर सीमा बोलते, अच्छा आत्ता माझ्या लक्षात आलं, त्या दिवशी मला ॲवॉर्ड मिळालं तेव्हा आई माझं कौतुक करायचं नाटक का करत होतं त्या. त्यावर समीर बोलतो, कसलं नाटक, अगं जेन्युअनली कौतुक करत होती ग आई, तुला प्रत्येक गोष्टीत वाकडंच कसं दिसतं. इकडे शुभा समीरचा आणि सीमाचा दरवाजा ठोकते आणि समीर आवाज देते. तेव्हा समीर दरवाजा उघडतो. तेव्हा शुभा मध्ये येते आणि बोलते, अरे ते पहिले विचारते, अरे तुमचं काही महत्त्वाचं चालू होतं का? त्यावर समीर बोलतो, नाही आई बोल. तेव्हा शुभा बोलते, अरे हे सर्व आता असं म्हणत होते की त्यांना मकरंद आणि स्वीटीचं केळवण करायचे. मी म्हटलं काय हरकत नाही, आज रात्री केलं तर चालेल ना? त्यावर सीमा बोलते, चालेल की. त्यावर शुभा बोलते, मला वाटलंच होतं की तू हो म्हणशील, तर मी सांगते त्यांना तसं. आता काय लग्नघर म्हटल्यावरती रोज ना काही समारंभ होणारच ना. त्यावर समीर म्हणतो, व्हायलाच पाहिजे, रोज काही ना काहीतरी व्हायलाच पाहिजे. मला सांग बाबा कुठे? त्यावर सीमा बोलते, का रे घरी नाही येत का? त्यावर समीर बोलतो, अगं मला दिसले नाही म्हणून मी तुला विचारलं. तेव्हा स्वीटी तिथे येते आणि बोलते, आई मैं सबके लिए कुछ स्पेशल खाना बनाऊ? नाही प्लीज मना मत कीजिए. तेव्हा शुभा बोलते, अगं तुझ्यासाठीच चाललंय, तूच काहीतरी बनवणार. तेव्हा स्वीटी बोलते, अरे तो क्या हुआ, तो मैं बना नहीं सकती आई. तेव्हा स्वीटी बोलते, आई हमारे यहाँ एक स्पेशल दाल बनती है, ती मी तुमच्यासाठी बनवते, चालेल? तेव्हा सगळे बोलतात, चालेल चालेल. तेव्हा आई बोलते, सीमा तू भाजी बनव, बाकीच्या गोष्टी मी आणि प्रभाताई बनवतो. बरं मग गोडाचं काय बनवूया? तेव्हा शुभा थांब प्रभाताईलाच विचारते म्हणून तिथे स्वीटीला घेऊन चालली जाते. तेव्हा समीर बोलतो, वा वा माझ्या बायकोच्या हातची भाजी खायला मिळणार. तेव्हा सीमा माहिती म्हणून तिथून निघून जाते. इकडे यशवंत आणि त्याचा मित्र बाहेर चहा पित असतात. तेव्हा यशवंत खिशातून 10,000 काढतो आणि मित्राला देतो आणि सांगतो, मी तुला सांगितलेलं लक्षात आहे ना? तेव्हा ते दोघं गप्पा मारायला लागतात आणि शाळेच्या गोष्टी आठवायला लागतात. तेव्हा बोलून झाल्यावर यशवंत मित्राला म्हणतो, आणि काम झालं तेव्हा मला कळव आणि आपल्या या कामाचं कोणाला बोलू नको हं. इकडे सीमा भाजी बनवत असते. स्वीटी तिथे डाळ बनवण्यासाठी येते. तेव्हा सीमा तिच्याकडे बटाटे देते आणि बोलते, एवढे बटाटे सोलून दे. तेव्हा स्वीटी बोलते, भाभी मैं दाल बना देती हूँ, फिर बाद में आपका काम करती हूँ. तेव्हा सीमा बोलते, आधी बटाटे सोलून दे मग डाळ बनव. तेव्हा स्वीटी बोलते, मैं एक काम करती हूँ, मैं इस तरफ दाल बना लेती हूँ और आप उस तरफ अपनी भाजी बनाओ. मेरा मतलब है दोनों काम एक साथ हो जाएंगे ना, इसीलिए. तेव्हा सीमा बोलते, हो का, आता तू मला शिकवणार? तेव्हा सीमा बोलते, हे बघ मी किचनमध्ये स्वयंपाक करत असली ना, मला ही अशी लुडबुड अजिबात आवडत नाही. तुझी डाळ नंतर बनव, आधी मला माझी भाजी बनवायची आहे. आणि सीमा तिच्या हातात बटाटे सोलायला देते. तेव्हा सीमा मनात बोलते, डाळ बनवायची म्हणे, पुढे पुढे हिला करायची सवयच झाली आहे. सीमा बोलते, आता नाही मध्ये मध्ये करून माझं डोकं फिरवणार. सीमा तिची भाजी बनवते आणि किचनमधून चालली जाते. इकडे यशवंत आपल्या खोलीत येतो. तेव्हा शुभा पैसे मोजत असते आणि यशवंतला विचारते, अहो यात 10,000 नाही आहेत. तेव्हा यशवंत बोलतो, अगं असतील की, नीट बघ. तेव्हा शुभा बोलते, अहो दोनदा मोजले, नाही 10,000. शुभा बोलते, 50,000 असायला हवे होते, 40च आहे. त्यावर यशवंत बोलतो, झाले असतील खर्च. तेव्हा शुभा बोलते, अरे खर्च झाले काय? खर्च झाले असे तर मला कळले नसते का, मी पैचा हिशोब लिहिले आहे. तेव्हा यशवंत बोलतो, अरे हां आत्ता आठवले पैसे, अगं याला दिले नाहीत का? त्यावर शुभा बोलते, तुम्ही दिलेत का? मी लिहून घेते, मला सांगा बरं कोणाला दिलेत म्हणून. तेव्हा यशवंत लाईटवाल्याला दिले म्हणून सांगतो. तेव्हा शुभा बोलते, लाईटवाल्याला तर आपण ऑलरेडी ॲडव्हान्स दिलेला आहे, आधीच पैसे का दिले? त्यावर यशवंत बोलतो, त्याला पैशाची गरज होती. तेव्हा यशवंत बोलतो, कधी ना कधी द्यायचीच आहेत ना, मग आधी दिले काय फरक पडतो? आणि शुभा पैसे दिले ज्याला त्याला म्हणून लिहून घेते. तेव्हा शुभा यशवंतला सांगत असते की अहो माधव भाऊजी आणि प्रभाताई म्हणत होते की त्यांना मकरंद आणि स्वीटीचं केळवण करायचे. जोरात पेच चालला आहे तिकडे. आणि आपली स्वीटी ती पण म्हणाली तिला पण त्यांच्या पद्धतीने जी डाळ बनवतात तशी डाळ बनवायची आहे. गुणी ओ पोरगी. हे बोलून शुभा थोडी बाजूला जाते. तेव्हा यशवंतला जीवात जीव आल्यासारखं होतं की काहीतरी खोटं पचवलं म्हणून.